पण कसं आहे पलीकडे नहीं सब चालू मानक ओके नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहे फातिमा हायस्कूल आणि चिराग नगर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून जे तंबाखू गुटखा असे तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत यांच्यावर कारवाई चालू आहे आणि लोकांकडून पोलीस डिपार्टमेंटकडून अवेअरनेस चालू आहे। आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत फातिमा हायस्कूलचे फादर आहेत, तर जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे या विषयावर। सर, आपका क्या बताएंगे आज पुलिस डिपार्टमेंट भाई चिराग नगर पुलिस डिपार्टमेंट जो तंबाकू गुटखा विरोधी में जो कार्रवाई कर रही है और स्कूल के जो परिसर है उसके बारे में पानपट्टी मुक्त अभियान चला रही है, क्या बताएंगे? सर्वात प्रथम जे भारत सरकारने जे हे केलेलं आहे, मोहीम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पोलीस प्रशासन आणि जे टीम आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून जे परिसरामध्ये 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखू मुक्त परिसर म्हणून हे जे मोहीम होतं हे त्याने पार पाडण्यात मदत केलेली आहे। आणि ते नेहमीच इथे असतात आणि बघतात की सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, कारण हे शाळा आहे आणि शाळेच्या परिसरामध्ये सर्व व्यवस्थित झालं पाहिजे, कारण हे पुढील नागरिक आहेत आपले भारताचे आणि त्यांना कुठलंही व्यसन न लागता ते चांगल्या मार्गावरती चालले पाहिजे। म्हणून जे मोहीम केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि सतत ते नेहमीच आपल्याबरोबर असतात, म्हणून त्यांच्यासुद्धा मी मनापूर्वक आभार मानतो। मॅडम, काय सांगाल की 100 मीटर शाळेच्या परिसरामध्ये तंबाखू जन्य जे पदार्थ आहेत ते मुक्तता चालू आहे, पानपट्टींवर कारवाई चालू आहे, अनेक महिन्यांपासून चिरागनगर पोलीस स्टेशन कारवाई करतं, तर काय सांगाल आपण? माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही जी मोहीम पूर्ण मुंबई परिसरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला हाती घेतलेली आहे आणि पोलीस आणि प्रशासन यांच्या मार्फतीने आम्ही प्रत्येक शाळेच्या 100 मीटर परिसरातील जो परिसर आहे तो तंबाखूमुक्त अभियान हे आम्ही राबवलं गेलेलं आहे। आणि आजूबाजूला ज्या टपऱ्या आहेत 100 मीटर परिसरातल्या त्या BMCच्या मदतीने पूर्ण डेमोलिश करून घेतो आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये आमचं निर्भया पथकाच्या मार्फतीने अवेअरनेस सेशनसुद्धा होत आहे की अशा प्रकारचे जर आम्हाला कृत्य करताना कोणी दिसलं तर त्याच्यावर आम्ही गंभीरपणे कारवाई करू। आणि त्या प्रकारचे आम्ही बॅनर्स जे आहेत, पोस्टर्स आहेत, ते 100 मीटर परिसरामध्ये ज्या शाळा आहेत त्यांनासुद्धा दिलेले आहेत आणि ते डिस्प्ले केलेले आहेत। तरी आम्ही पूर्ण जनतेला आम्ही आवाहन करतो की 100 मीटर परिसरातल्या शाळा ज्या आहेत त्या पूर्ण तंबाखूमुक्त केलेल्या आहेत आणि तरी असं काही आढळून आल्यास आम्ही त्याच्यावर कडकपणे कारवाई करू। जो युवा वर्ग आहे तो व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनाच्या मार्गावर जास्त अट्रॅक्ट होतो, त्या संदर्भात युवांना काय मार्गदर्शन करणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया मी रिस्पॉन्सिबल ठरेल, कारण सोशल मीडियावर आपण ज्या काही गोष्टी बघतो त्याचं अनुकरण आत्ताचे जे युवक आहे ते तातडीने करतात। पण मला युवकांना, तरुण मुलांना असं सांगावंसं वाटतं की जे चांगलं गोष्टी आहेत त्याचं आपण अनुकरण करू आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं आपण समूळपणे नष्ट करू आणि चांगल्या गोष्टी आचरणात आल्यामुळे आपण सशक्त भारत निर्माण करू शकतो, घडवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो। ज्या कारवाई चालू आहे पानपट्टीवर जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत यांच्यावर जे आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिरागनगर नागपूर पोलीस स्टेशन अंतर्गत जी कारवाई चालू आहे तर काय सांगाल त्या संदर्भात? आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझ्या बीटमध्ये
3 शाळा आहेत, 3-4 शाळा आहेत. त्यामध्ये आम्ही 100 मीटर परिसरामध्ये जे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार 100 मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, त्यामध्ये गुटखा, सिगारेट, बिडी किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ आहेत, हे याची बंदी ठेवण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार ह्या शाळेंच्या 100 मीटर परिसरामधील सर्व परिसर आम्ही तंबाखूमुक्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये ज्या टपऱ्या होत्या, ज्यांना लायसन्स होतं, त्या संदर्भात BMCशी संपर्क साधून त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात आली होती. जागा देण्यात आलेली आहे की जे शाळेच्या 100 मीटर परिसराच्या बाहेर आहेत. आणि ज्या टपऱ्यांना कोणतेही लायसन्स नव्हते, तर त्या टपरे BMCच्या माध्यमातून ते पूर्णपणे आपण JCPच्या साहाय्याने ते पूर्ण टपरे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. असे कारवाई करून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सर्व शाळेच्या 100 मीटर परिसरामधील जे टपरी आहेत ते पूर्णपणे आम्ही झिरो याच्यामध्ये आणलेले आहेत. म्हणजे कुठेही टपऱ्या नाही आहेत त्या 100 मीटर परिसरामध्ये. आणि सध्या आम्ही ते परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यात आलेलं आहे. सर, आज जी नवीन पिढी आहे, जे तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगरेट असेल, म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाच्या मागे आकर्षित होते, त्यांना आपण मार्गदर्शन काय केलं? त्यांना एवढंच सांगणं आहे की कुणीही हे तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नये, कारण हे विषारी पदार्थ आहेत. याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते. आपण भरपूर उदाहरणं बघितलेले आहेत की जे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळं कॅन्सर झालेलं आहे. तर त्यांना एवढंच सांगणं आहे की याच्या पाठीमागे लागू नये आणि कुणीही हे व्यसन करू नये. आणि आम्हीसुद्धा जनजागृतीसाठी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जनजागृती करून जे विद्यार्थ्यांना आहे याचे आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे.